स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. काल मी माधुरीला असाच सोडून निघून आलो. ती रडत असताना मी काय वाटलं असेल तिला, पण नाही, काल मी तिकडून निघून येणंच बरोबर होतं. मी जर काल तिकडे थांबलो असतो तर मी आयुष्यात स्वतःला कधीही माफ करू शकलो नसतो. तो एक मोहाचा क्षण जर टाळता आला तर मग नंतर कसलीही भीती वाटत नाही. काही असो, मला आता खूप बरं वाटतंय. मी स्वतःवर कंट्रोल करू शकलो. माधुरीला हे सांगायला हवं आणि तिला हेही सांगायला हवं की माझं लग्न झालेलं आहे. करत होतास? नाही, कोणाला नाही, ऑफिसच्या कामासाठी. हल्ली ऑफिसचं काम फारच मनावर घेतलेलं दिसतंय. काल ऑफिसमधून आलास तेव्हा केवढा डिस्टर्ब होतास तू. एवढंही काम करू नकोस ज्याने तुला त्रास होईल. सानिका, मला कितीही त्रास झाला तरी चालेल, पण तुला त्रास होईल असं मी कधीही वागणार नाही. काय रे, असं काय बोलतोयस? नाही, काय नाही. राणी माझी, काय झालं? तुला खेळायचंय, आई बरोबर खेळायचंय. तू बाबा आला, बाबा बरोबर खेळायचंय तुला. जोजो नाही येते का ग राणी माझी? जोजो का नाही येते? अभि बघ ना कशी हसतीये. हे बघ, जोजो का नाही येते तुला? का जोजो येत नाही?
कशी असते बघ ना. अभि झोपतच नाहीये. हिला झोपवणार आहे. आणि ना असंच फिरायला लागतं. जरा खालती ठेवलं ना की रडायला सुरुवात करते. हो ना, हो ना, असं करते ना तू. अभि थोडा वेळ घे ना प्लीज. ऐकतच नाहीये बाबा अजिबात. मला कधी कधी काय वाटतं माहितीये, अभिकडे दोघंही असते तर आर्या आणि कनू तिने कसं सांभाळलं असतं रे दोघांना. घे हिला घे ना थोडा वेळ, माझा हात दुखतोय. ए अभि, आधी किती कौतुक होतं तुला, आता हात सुद्धा लावत नाहीस. घे ना रे अभि. ॲश, बघ इथे आल्यापासून अभि माझ्याशी एका शब्दानेही बोलली नाहीये. जे झालंय त्या सगळ्याला अजूनही ती मलाही जबाबदार धरते. मला कळतच नाहीये नेमकं तिच्या मनात काय आहे. बघ कदाचित कनूचं इथे असणं तिला आवडतही नसेल. अभि असं काय नाहीये. ती कधीच मला असं काही बोलली नाही. हो पण तिला असं वाटू तरी शकतं ना. ॲश, अभि जोपर्यंत माझ्याशी बोलत नाही, मला काही सांगत नाही, तोपर्यंत मी कनूला हातही लावणार नाही. अभि डोंट डू दिस यार. That's it. हो राज, उर्मिला, मिलिंद, आज कारल्याची भाजी केली आहे मी. तुला एक चांगली बातमी सांगायची आज. तुम्हाला कळलं की नाही, काळे काकांना लॉटरी लागली. उर्मिला, एक छान ऑफर आली आहे. खूप पैसे मिळणार आहेत त्यांना. बघा ना, इतके दिवस मी लॉटरीची तिकीट काढते, ते स्क्रॅच कार्ड, पण मला कधीच लॉटरी नाही लागत. 2 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे. 2 वर्ष काय म्हणताय तुम्ही? मी किती आधीपासून लॉटरीची तिकीट काढते माहितीये तुम्हाला? उर्मिला, मी काय बोलतोय आणि तू काय बोलतेस? काय बोलताय तुम्ही? तू आधी बाहेर ये, सांगतो तुला. काय? ये आधी बस बस इथे. तुला एक छान बातमी द्यायची. अच्छा, तुम्हाला मला काही सांगायचंय आणि मी आपलं ते काळे काकांचं सांगा. काय? मला ऑफिस मधनं UK ला पाठवत. युनायटेड किंगडम? अशी माहिती आहे तुला? मला वाटलं उत्तर काशी वगैरे म्हणतेस. मिलिंद, कधी जाताय? किती दिवसांसाठी? 2 वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट. काय? 2 वर्ष? जाण्याला काय झालं? मस्त संधी चालून आली आहे. आमच्या ऑफिस मधला अय्यंगार आहे ना, तो मरत होता कारण त्याला जायचं होतं, पण बॉसने माझं नाव पुढे केलं. 2 वर्ष ऑन डेप्युटेशन पाठवते. जास्त पगार आणि परत आल्यानंतर पुन्हा वरच्या पोस्टचे चान्सेस. मग काय, मी जायचं ठरवलंय. तुला काय वाटतं? आता तुम्ही ठरवलंय म्हटल्यावरती मी काय बोलणार. आणि तू नाही म्हणूच नकोस, कारण एवढी छान संधी आहे. 2 वर्ष हा म्हणता निघून जातील. तिकडे बायकोला नेता येतं? मला नाही ग. मग मी आणि शुभम का इथे एकटेच राहू? प्लीज, आता इलाज आहे का त्याला? अगं 2 वर्षाचाच तर काळ आहे ना. मग मी जाईन, परत येईन, कशी वर्ष निघून जातील कळणारच नाहीत. मला प्लीज नाही म्हणून. जा, तुझी ती कारल्याची भाजी घेऊन ये मस्त पैकी आता. हा,
कन्नू कन्नू कोणासाठी ठेवून गेले इथे एकटीला? ऍश 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 रुक्मिणी, ज्याला त्याला आपापली जबाबदारी समजायला नको. माझ्या अंगावर इतर पुष्कळ जबाबदारी आहेत. 2-2 मुलं सांभाळणं माझ्याच्याने होणार नाही. ज्यानं त्यानं आपलं मूल सांभाळावं. रुक्मिणी, आम्ही आमच्या मुलीची काळजी व्यवस्थित घेऊ शकतो. दुसरं कोणी आम्हाला आमची जबाबदारी सांगू नये. रुक्मिणी, मूल सांभाळणं म्हणजे चेष्टा नाही. रात्र रात्र जागायला लागतं, औषध पाणी करायला लागतं, घास भरवण्यासाठी घरभर धावावं लागतं. रुक्मिणी, ही नसताना जागत राहण्यापेक्षा हिच्यासाठी जागायला मला खूप आवडेल. रुक्मिणी, रुक्मिणी गेलीये अवी. आता बोल माझ्याशीच. थँक्स अवी. थँक्यू सो मच. मला वाटलं होतं तू मला कधीच माफ नाही करणार. अभि, कनू तुमची, फक्त तुमची, तुझी आणि आशूची, पण इतर कुणाचीही नाही. अवी, कसं शक्य आहे? अभि, प्रॉमिस मी. अभि, प्रॉमिस मी, प्लीज. अवी, अगं प्लीज, प्लीज. ओके, प्रॉमिस. उर्मिला, उर्मिला, काय झालंय? तू गप्प गप्प कायस? तुला बरं वाटत नाहीये का? बरी आहे मी.
मी युकेला जातोय, तुला आवडत नाहीये? मी कॅन्सल करू का? मी कुठे काय म्हंटल का पण? उर्मिला, मला तुझी आणि शुभमची काळजी आहे ग. काळजी? काय काय कोण करतंय कोण काळजी? हा? तू? नाही, खरं वाटत नाही, कारण आपल्यासारख्या देवांना काळजी शोभत नाही. काळजी करणारी माणसाची बारीक असतात. हॅलो, काय झालं, काय चाललंय? हे ऑफिसच्या कामासाठी युकेला जात आहेत 2 वर्षांसाठी. ओ, that's great, fantastic, वा 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 वा, क्या बात आहे, लवली, ग्रेट. कधी चाललंय? हा? मी पण येतो बरोबर. कशाला? कशाला म्हणजे काय? आम्ही दोघंही तिथे एखादा चांगला बिझनेस सुरू करू. बिझनेस? मग काय, लाईक पाण्यापुरी विकू मस्तपैकी. इथल्याही लोकांना पाणीपुरी खायला आवडेल की रस्त्यावर? ती लोक अशी छान अरबट चरबट खातात. अरे हो, Just kidding. हे सगळं ठीक आहे रे, पण काय ना, अजून ग्रीन सिग्नल मिळालेला नाहीये. उर्मी, तू यांना जायला नाही म्हणतेस? नाही नाही, लगेच हो म्हणून टाकतो. मी कुठे काय म्हंटल? हो, जाऊ दे ना त्यांना. मग जाऊ देच म्हणताय. काहीतरी आपलं तुझं म्हणतो हो म्हणून टाक वगैरे. फर्स्ट क्लास. अरे काय मस्त न्यूज यार. सेलिब्रेशन वगैरे नको का? फर्स्ट क्लास काही खायला बिला? आमची सुरूची वाढायला लागली तेवढे. काय सेलिब्रेशन म्हटलं की खायला हवं याला. मग दुसरं काय असतं सेलिब्रेशन म्हणजे? अजून ते सेलिब्रेशन नको आपल्याला. आपण बसूया. हो, नक्कीच. एनिवे, काय कुठे कुठे जाणार आहेस? नाही, आता सध्या अजून तसं काही नक्की ठरलेलं नाहीये. कंपनी पाठवेल तिथे जाणार. माधुरी, मी काल असाच निघून गेलो, त्यामुळे तू कदाचित रागावली असशील. पण खरं सांगू, काल मला तुझ्या घरी थांबणं योग्य वाटलं नाही. कारण काही झालं असतं तर मी तुझ्या त्या मनस्थितीचा फायदा उठवला असं झालं असतं. मला आणखीन तुला एक गोष्ट मला सांगायची. काहीही ऐकून घ्यायचं नाहीये अविनाश. प्लीज माधुरी. पण मी तुला कुठल्याही गोष्टी करता ब्लेम करत नाहीये. उलट मलाच तुला सॉरी म्हणायचंय. मी काल खूप खूप वेड्यासारखं वागले. दॅट्स बिकॉज यस्टरडे यू वर ड्रंक. माधुरी, एक काळ असा होता जेव्हा मी सुद्धा फ्रस्ट्रेशन घालवण्यासाठी ड्रिंक्स घ्यायचो. पण त्यामुळे दुःख विसरणं तर दूरच, आपण आणखीन 4 गोष्टी ओढवून घेतो, आणखीन 4 चुका करायला लागतो. यू आर ॲब्सोल्युटली राईट. म्हणजे तू माझ्यावर रागवली नाहीयेस? नाही रे, खरंच नाही. उलट उलट तुझ्याबद्दल मला जास्तच आदर वाटायला लागलाय आता. तुझ्या जागी इतर दुसरा कोणताही माणूस असताना तर. जाऊ दे ना, जाऊ दे, सोड तो विषय. आता माझं एक ऐकशील? माधुरी, तू पुन्हा लग्न कर. अविनाश, मी तुला जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो ना, तेव्हा मला असं वाटलं होतं तू एक स्वतंत्र विचारांची, पार्ट्या एन्जॉय करणारी, एक बिनधास्त मुलगी. पण तू तशी नाहीयेस. तू खूप इमोशनल आहेस. स्वतःच्या जवळच्या माणसांना खूप जपणारी आहेस, त्यांची काळजी करणारी आहेस. त्यामुळे मी जे म्हणतोय त्याच्यावर नीट विचार कर आणि पुन्हा लग्न कर. तुला कोणीही मिळेल. कोणीही खूप मिळतात अविनाश. पण जो हवा असतो ना, तो नाही मिळत. मिळेल, मिळेल, नक्की मिळेल. शोधलंस ना तर नक्की मिळेल तुला. बरं, निघू मी? प्लीज लेट मी गो. मी उद्या तुला फोन करतो. आणि आता जास्त विचार करू नकोस. टेक केअर. बाय. याच्या मनात नक्की काय आहे कळतच नाही. फक्त सहानुभूती, मैत्री, आकर्षण की प्रेम.